तर हाय तो मित्रांनो, हे बघा ह्यांचं चाललं होतं धिंगाणा. आणि दीदीला चल मी म्हणत होते, कारण स्वेटर नाही, 2-3 दिवस झाले शाळेत चालली होती तसंच बिना स्वेटरची. तर दीदीला घेऊन गेले मी, म्हणजे 8 वाजून चालले होते आणि घराजवळच दुकान आहे. तर आम्ही दोघी रस्त्याने चाललो होतो, खूप थंडी वाजत होती. म्हणजे एक 5 मिनटाच्या अंतरावरच दुकान आहे, म्हणजे शाळेचे सगळे भेटतं तिथं सामान, म्हणजे नाही का, कपडे वगैरे, ओढणी वगैरे काय घ्यायचं ते. तर दुकानात गेलो आम्ही. म्हणजे जायचं अगोदरच काय झालं, आम्ही चौकात आलो, नुकताच चौकात आलो की नाही का मिरवणूक आले. आणि तुम्हाला माहिती आहे का, देवाचं दर्शन पण आहे ना, त्यांची इच्छा असेल तरच आपल्याला दर्शन भेटते. तर बघा ना, भाजीचा एवढा गाडा बंद होता. दरवर्षी मी साईबाबांचं दर्शन घेत असते नाही का, आपला गाडा चालू असतं ना, इथनंच मिरवणूक जात असते, चौकात गाडी असायची ना आपली. तर बघा ना, मी एवढं 2-3 तास घरात बसून होते, तेव्हा नाही मला निघूशी वाटलं. पण नेमकं तेव्हा मिरवणूक यायला आणि मी घराच्या बाहेर निघायला, आणि नेमकं मिरवणूक आली तर साईबाबांची. तर मी मिरवणूक बघत थांबले. तर हे बघा, ढोल ताशा कसं मस्त वाजवतात तिथं. हे बघा कसलं भारी वाजवतात पोरं. आणि मग मी बघत बसले, त्यांचं पण शूट केलं जरा. हे बघू शकता, अशोकनगरचे मुलं आहेत, म्हणजे अशोकनगरचं मिरवणूक होती साईबाबांची, दरवर्षी असती बरं का. हे बघा, साईबाबांची मिरवणूक खूप छान करतात दरवर्षी ते लोक. तर हे बघा, तर दर्शन घ्या तुम्ही पण. मी पण घेतले साईबाबांचं दर्शन. तिथनं पुढं आम्ही दुकानात गेले मी. तर दुकानात काय दीदीचं मापाचं नाही भेटलं. शेवटी ह्यांना घरी आले मी, ह्यांना म्हटलं चला गाडी काढा, आपल्याला बाजारात जायचं आहे. आणि फुटकुळीवरच ध्यान होतं माझं सगळं, फुटकुळीच बघत होते मी. तर ना फोडली होती मी फुटकुळी, त्यामुळं मग गाडी काढल्या त्यांनी. मग आम्ही गेलो बाजारात. 8:30 वाजून गेले होते, 8:30 पावणे 9 झाले होते बरं का. तर फायनली आम्ही बाजारात गेलो. ते स्वेटर विकतात त्यांच्याकडे गेलो बरं का पहिल्यांदा. तर ते म्हटले नाही, शाळेचे स्वेटर इथं नाही भेटत म्हटले. ओके म्हटलं. तिथनं निघालो, मग एका दुकानात गेलो. पण तिथं पण दीदीचं मापाचं स्वेटर नव्हतं, आणि एकच होतं, पण ते काही एवढं नाही आवडलं. मग तिथनं पुढं ना आम्ही काय केलं, बघितलं. तर ह्यांना एक बघितलं नाही का, शर्टाच्या आतमध्ये मऊसूत स्वेटर. तर ह्यांना बघा म्हटलं, तुम्हाला आवडतं आहे का. तर ह्यांनी बघितलं, तर ह्यांना आवडलं. तर हे बघा, घालून पण बघितले. हे बघा, म्हणजे शर्टाच्या आतमध्ये नाही का, कपडा लय मऊ आहे, आणि मेन म्हणजे थंडी पण नाही वाजत, असं छान आहे. तिथनं पुढं त्यांचं घेतलं. आणि तिथनं पुढं भाजीला मी घेतले आपलं वाटाणा वगैरे घेतलं. तिथनं पुढं मग परत आम्ही निघालो, परत नागपूर चाळला आले, परत स्वेटरच्या दुकानात गेलो. मग फायनली इथं दीदीला भेटलं तिच्या मापाचं चांगलं, म्हणजे नाही का, जसं तिला मनासोक्त, जसं पुढचं बटनवाला नाही का, असं जसं पाहिजे होतं ना तसं तिला बघितलं. मग तिला आवडलं स्वेटर शाळेचं. मग घालून बघितले. तर नाही का, थोडं छोटं होतं पहिलं घातलेलं, ते काढलं. त्याच्यानंतर दुसरं एक बघितलं. त्याच्यानंतर हे बरोबर परफेक्ट आलं, म्हणजे नाही का, शाळेच्या ड्रेसवर घालायचं जरा मोठंच साईज घेतलं मी, म्हणजे वाढतं अंगे नाही का. तर त्यामुळं जरा मोठं घेतलं स्वेटर. घालून वगैरे बघितलं, परफेक्ट आलं. त्याच्यानंतरनं मग ओढणी घ्यायचं चाललं होतं आमचं. तर ओढणी घेतली, ते पण ओढणी लावून वगैरे बघितले. तर फायनली घेतलं आम्ही.